खरं तर गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं मी जे प्रामाणिक काम केलं किंबहुना माझ्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवला, त्याचा सन्मान खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, त्याचबरोबर राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाचा सन्मान भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी केलेला आपल्याला बघायला मिळतो। निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सत्ता सातारा जिल्हा परिषदेमध्ये येईल आणि निश्चित माझा पाठिंबा तुम्ही आता समजून घ्या की भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी मी खंबीरच आहे आणि इथून पुढच्या काळात भारतीय जनता पार्टी हा माझा परिवार असल्यागत मी काम करतोय, त्यामुळे भारतीय जनता पार्टीलाच निश्चित माझा पाठिंबा असेल। आपण सगळेजण बघता गेले 11 वर्षामध्ये या देशाचे कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यासाठी अनेक योजना आपल्याला राबवलेल्या बघायला मिळतात आणि या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी किंबहुना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी किसान मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण काम करणार आहे। गेली 11 वर्ष या देशातलं सरकार आणि राज्यातलं सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रति काम करते आणि त्याचा सार्थ अभिमान सर्व महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना आहे आणि आम्ही किसान मोर्चा म्हणून शेतकऱ्यांच्या जे प्रश्न असतील ते निश्चितपणे सरकारपर्यंत पोहोचवण्याची भूमिका किसान मोर्चाच्या माध्यमातून आम्ही घेणार आहोत।